शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना फटकारलेला आहे. लाईटली बोलून कुणालाही दाखवू नका असं अजित पवार म्हणालेत. तर शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असंही ते म्हणालेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना उपरती झाली आहे. शेतकऱ्यांबद्दल अनावधानानं वक्तव्य केलंय. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असंही ते म्हणालेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा बागलाण दौरा आहे, मात्र शेतकऱ्यांकडून या दौऱ्याचा निषेध केला जातोय. कोकाटे यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे आणि सटाण्याचे व्यंगचित्रकार किशोर मोरेंनी व्यंगचित्रातून कोकाटेंना दौऱ्यावरती जाताना तोंडावरती पट्टी बांधून जा असा सल्ला दिलाय. माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात धुळ्यामध्ये ठाकरे गट शिवसैनिक आक्रमक झाले. झाशीची राणी पुतळा परिसरामध्ये कोकाटे यांच्या प्रतिमेस जोडे मारून ठाकरे गटाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला. उद्धव ठाकरेंनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे असा खोचक सवालच उद्धव ठाकरेंनी विचारलाय. रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. तर आत्ताचा भाजप मूळ भाजप पक्ष राहिलेला नसल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. भाजपचा पक्ष आता दुसऱ्यांनी हायजॅक केल्याचंही ते म्हणालेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रश्नावरती खासदार नारायण राणे पत्रकारांवरच संतापले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत असं राणे म्हणालेत. शिवाय नारायण राणे यांनी आज शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांसोबत बोलत होते. अजित पवारांनी आपलंच कौतुक करत पाठ थोपटली आहे. बारामतीत मी जेवढं आतापर्यंत काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही असं अजित पवार म्हणाले. शरद पवारांना त्यांनी असं म्हणत चिमटाही काढलाय. बारामतीत एका तरुणाला झालेल्या मारहाणीवरून अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय. अजित पवारांच्या जवळचा असला तरी मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिलेत. तर फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते असं म्हणत अजित पवारांनी निषेधही व्यक्त केलाय. वक्फवरून उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला लागलेला आहे. भारतीय जनता पक्ष हा जमिनीचा व्यापारी आहे आणि भाजपला वक्फची जमीन आपल्या मित्रांना द्यायची आहे असा घणाघात संजय राऊतांनी केला. त्यालाच उद्धव ठाकरेंनीही दुजोरा दिलाय. वक्फ बोर्ड विधेयकावरून आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजपवरती गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. मुस्लिमांनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा डाव भाजपचा आहे असा थेट आरोपच आव्हाडांनी केलाय. मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसेंनी केलेला आहे. गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांना व्हायरल केल्याच्या क्लिपवरून आधारावरती खडसेंनीचे मोठं विधान केलं. एकनाथ खडसेंनी पत्रकाराचे पुरावे देत गिरीश महाजनांवरती जे आरोप केले होते ते त्यांनी फेटाळून लावलेत. या आरोपांना उत्तर देताना महाजनांनी खडसेंना आव्हान दिलंय. एक पुरावा दाखवा, राजकारणातून बाहेर पडेल असं महाजन म्हणालेत. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही असं विधान केलंय भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवेंनी. जालन्यात त्यांनी हे विधान केलंय. एक काळ असा होता जेव्हा शिवसेनेचे 3 आमदार आणि भाजपचा मी एकटा आमदार होतो. मात्र आज काळ असा आहे की भाजपचे 3 आमदार आणि शिवसेनेचे 2 आमदार आहेत असं ते म्हणालेत.
यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यानं यंदा काही करू शकलो नाही, पण जून नंतर मात्र कामांचा पाऊस पाडतो असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलंय. दरम्यान शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाशिम दौरा रद्द करण्यात आलेला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे पोहरादेवी इथल्या मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस श्रीराम नवमीनिमित्त पोहरादेवीत नतमस्तक काल होणार होते. देशाचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान 7 एप्रिलला नंदुरबारच्या दौऱ्यावरती येणार आहेत. ते किसान ज्ञान संवर्धन केंद्र आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क या वास्तूंच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान शेतकरी मेळाव्याचंही ते आयोजन करतील. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यांनी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून 4 उच्चस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यावरती दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय घटनेनंतर राज्य सरकारकडून राज्यातील खासगी दवाखान्यांसाठी कॅश प्लॅन तयार केला जाणार आहे आणि यानुसार राज्यातील दवाखान्यांचं कामकाज होईल. जे दवाखाने चुकीचे वागतील त्यांच्यावरती कडक ॲक्शन घेतली जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलाय. गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ दाखल करून न घेणं ही सगळ्यात मोठी रुग्णालयाची चूक होती असं या अहवालात म्हटलंय. तर राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. पुण्यातल्या विश्रांतवाडी मंगेशकर रुग्णालयाविरोधात काँग्रेसनं भीक मागो आंदोलन केलं आणि यावेळी विविध मागण्या शासनाकडे मांडल्या आहेत. दरम्यान धर्मादाय आयुक्तांनी तातडीनं तपासणी करून अहवाल सादर करावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेला डिवचलंय. सध्याचं आंदोलन मराठीचं आंदोलन म्हणणार नाही. वॉचमन शिपायांना मारून आंदोलन होतंय काय असा सवालच राऊतांनी विचारलाय. मी एक सिनेमा जो केला होता बाळासाहेब ठाकरेंवर त्यात आहे. आम्ही कोणाचा लातूरमध्ये पोलिसांनी एका चोराची चक्क पाण्यानं धुलाई केली आहे. जनावरांची चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली, पण हा चोर गटारात लपला आणि पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतल्यानंतर थेट वॉशिंग सेंटरवरती नेऊन त्याची पाण्यानं धुलाई केली. छत्रपती संभाजीनगर मधल्या मयूर पार्क परिसरात एकावरती चाकून हल्ला करण्यात आलाय. किरकोळ वादातून हल्ला केल्याची माहिती मिळतेय. तर या हल्ल्यात विशाल भोसले नावाचा तरुण जखमी झालाय. वरुण बिल्लारे असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे आणि या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्येच भर चौकात कुख्यात गुन्हेगारानं रिक्षा चालकावरती कोयत्यानं हल्ला केला. पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराचा 12 तासांतच माज उतरवलाय. तर ज्या चौकात कोयत्यानं हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगाराची धिंड काढली. सय्यद फैसल उर्फ तेजा असे या हल्लेखोराचं नाव आहे.
नाशिकमध्ये एमडी तस्करी करणाऱ्या छोटी भाभीच्या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू झालेला आहे आणि या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग आहे. युवराज पाटील असे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून युवराज पाटीलनं छोटी भाभी आणि इतर संशयित आरोपींशी फोनवरून संभाषण केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये सोन्याचे दर हे 3,113 रुपयांनी घसरलेत, तर चांदीचे दरही तब्बल 12,360 रुपयांनी कमी झालेत. सिडको सोडतधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक आक्रमक झालेत आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून या गंभीर विषयावरती तातडीनं तोडगा काढण्याची मागणी केली आहे. सिडको ही आता घर बांधणारी संस्था नसून केवळ विकासक बनलेली आहे असा आरोपच नाईकांनी केला आहे. ठाण्यात अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे 20,000 विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना महापालिकेनं दिलासा दिलाय. त्यांना जवळच्या अधिकृत शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी पालिकेनं समिती तयार केली आहे. तर शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी ही समिती घेणार आहे. पुण्यात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत श्री संत तुकाराम शेतकरी पॅनलनं विजय मिळवलाय आणि यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, दत्तात्रय जाधव आणि चेतन भुजबळ यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. धुळ्यात 42°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. अवकाळी पावसानंतर पुन्हा उन्हाचे चटके बसू लागलेत आणि म्हणून रस्त्यांवरती शुकशुकाट बघायला मिळतोय. तसंच यापुढे सुद्धा तापमानात वाढ होणार अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. भारतातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पूल पंबन ब्रिजचं लोकार्पण झालं. रामनवमीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पंबन ब्रिजचं लोकार्पण झालंय. तर रामेश्वरममधील पंबन ब्रिज हा नवीन तंत्रज्ञानाचं एक परिपूर्ण मिश्रण आहे. रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावरती भारतीय अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय पराक्रम आहे. अयोध्येतील राम मंदिरात रामनवमीला रामलल्लांचा सूर्याभिषेक झालाय. रामाची पूजा पहाटेपासूनच सुरू झाली होती. तर अयोध्येचा राजा श्रीराम सूर्यवंशी होते आणि ज्यावेळी प्रभू रामाचा जन्म झाला त्यावेळी भगवान सूर्य स्वतः महिनाभर त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवून होते. रामनवमी निमित्तानं वाराणसीमध्येही एक अद्भुत दृश्य पाहायला मिळालं. मुस्लिम महिलांनी एकत्रित येऊन भगवान श्रीरामाची आरती केली आणि यावेळी रामनवमी निमित्त वाराणसीतील मुस्लिम महिलांनी रामाची आरती करून एकता आणि बंधुतेचा संदेश दिलेला आहे. सोलापुरातील सांगोला तालुक्यातील अनेक गावांना वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. यात पेरू, आंबा या फळांचं मोठं नुकसान झालंय. तर दिनकर पवार या शेतकऱ्याचं पॉली हाऊस जमीनदोस्त झालंय. सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर आणि परिसरालाही चक्रीवादळासह मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. तब्बल 2 तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे झाडं अगदी उन्मळून पडली. काही वेळासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता. तर मुसळधार पावसाचा केळे आणि काजू पिकालाही फटका बसलाय.
अमरावतीमध्ये 15 नवीन एसटी बसेस प्रवासी सेवेत उपलब्ध झाल्या आहेत. आमदार रवी राणांनी राजापेठ एसटी डेपोतून एसटी बस चालवून शुभारंभ केला. दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी बसेसची मागणी पूर्ण केल्याचं आभारही मानलेत. नागपूर शहरामध्ये झालेल्या हिंसाचारातील पीडितांना जिल्हा प्रशासनाकडून मदत निधी त्यांच्या बँक खात्यात टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या हिंसाचारातील मृत इरफान अन्सारीच्या कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर घराच्या नुकसानीपोटी 20,000ची मदतही शासनाकडून करण्यात आली आहे. ठाणे, कल्याण आणि भिवंडी इथल्या खाडीपात्रामध्ये बेकायदेशीररित्या रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. एप्रिल 2024 ते मार्च 25 दरम्यान 109 रेतीच्या कुंड्या, हौद आणि सॅक्शन पंप हे जे आहेत ते अंदाजे 3 कोटींचं साहित्य जप्त करण्यात आलंय, अशी माहितीच प्रशासनानं दिलेली आहे. नागपुरात बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्यात घटनांमध्ये वाढच होतीये आणि त्यामुळे महापालिकेच्या 5 रुग्णालयात जवळपास 700 लोक उपचार घेत आहेत. तरी सुद्धा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नाहीये आणि म्हणून नागरिक आक्रमक झालेत. आपल्या पिल्लांना दूध पाजणाऱ्या एका कुत्रीवर बिबट्यानं हल्ला केलाय. तिला जबड्यात पकडून बिबट्यानं फरफटत नेलं, पण आपल्या पिलांसाठी कुत्रीनं बिबट्याशी झुंज दिली आणि आपली सुटका करत पुन्हा पिलांना दूध पाजण्यासाठी ती आली. मुंबईतल्या आरे परिसरात ही घटना घडलीय, जी CCTV मध्ये कैद झाली आहे. जळगावच्या अमळने तालुक्यामध्ये जुनोने या शिवारातील वनक्षेत्राला अचानक आग लागली होती. आगीत 22 हेक्टरवरील वनक्षेत्र जळून खाक झालं. तर अमळने नगर परिषदेचे 2 अग्निशमनच्या गाड्या आणि वनकर्मचारी, गावकरी या सगळ्यांनी मिळून ही आग विझवली. आग कशामुळे नेमकं लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अकोल्यातल्या दहिगाव शेतशिवारामध्ये उभ्या गहू पिकाला आग लागलेली आहे. गजानन इंगळे यांच्या शेतातील गहू पीक जळून खाक झालेलं आहे. इंगळे यांचा 4 एकरमधील गहू पीक पूर्णपणे जळाला. तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. वाशिमच्या कारंजामध्ये महात्मा फुले चौकातल्या महावितरणच्या डीपीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे आणि यावेळी अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलंय, पण डीपी जळून खाक झाली आहे आणि म्हणून या भागातील वीज पुरवठा खंडित झालाय. खेड तालुक्यामध्ये एका विवाहित प्रेमी युगुलानं आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी इथे डिंबे धरणाच्या कालव्यात उडी मारून आपली जीवन यात्रा संपवलेली आहे. विवाहबाह्य नात्यातील वादातून हा जीवघेणा निर्णय त्याने घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. तर प्रेमाचं हे दुःखद रूप पाहून परिसरात खळबळ उडाली. तिकडे बीडमध्येही प्रेम प्रकरणातून शॉर्ट फिल्म बनवणाऱ्या युवकावरती धारदार शस्त्राने वार करण्यात आले. वार इतके जोरदार करण्यात आले की या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनंतर मृत तरुणाच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बीड जिल्ह्यातील धावडी गावामध्ये एकाच दिवशी 2 दुर्दैवी घटना घडल्या. 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 युवकांचा मृत्यू झालाय आणि यात एका घटनेत एकानं आत्महत्या सुद्धा केली आहे, तर दुसरा युवक तलावात पोहण्यासाठी गेला असतानाच बुडाला.
सोलापुरातल्या करमाळा तालुक्यामध्ये किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करून पतीनंही आत्महत्या केली आहे. वाद विकोपाला गेल्यानं पतीनंही टोकाचं पाऊल उचललंय. युवराज आणि रुपाली शेरे असे या मृत पती पत्नीचं नाव आहे. तर आईवडिलांच्या या भांडणात 4 वर्षांची चिमुकली पोरकी झाली आहे. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. शासकीय बंगल्यावरती काल रात्री 11:15च्या सुमारास त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. तर बाबासाहेब मनोहरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.